आणि आता एक मोठी बातमी, राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या अनेक भागात पाणी साचले। दिल्लीला आज हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये अनेक सखल भागात पाणी साचले असल्याचे या दृश्यांमध्ये देखील पाहायला मिळते। हवामान खात्याकडून आधीच रेड अलर्ट जारी करण्यात आला होता। दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले असल्याचे पाहायला मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट आपल्या सोबत दिल्लीतून जोडले गेलेले आहेत। प्रशांत, दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळते, काय सद्यस्थिती आहे पावसाची? मी सध्या कनॉट प्लेस परिसरात असलेलं इंडिया गेट जे आहे, इंडिया गेटच्या परिसरामध्ये आहे आणि एका ठिकाणी थांबलेलो आहे। साधारणतः तिथे पाऊस जो आहे अजूनही रिपरिप सुरू आहे। यापूर्वी गेले अर्धा तास साधारणतः जोरदार मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळेच संपूर्ण दिल्ली असं जलमय झालेली आहे। आम्ही तुम्हाला दृश्यामध्ये दाखवू शकतो की ज्या पद्धतीने रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे, साधारणतः टोंगळ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे। ITO असो, सोबतच जर बघितलं संग्रीला हॉटेलच्या जवळपासचा परिसर असो, अशोक रोड असो, जनपथ असो किंवा याशिवाय जर बघितलं तर मिंटो रोड असो, जो वारंवार ज्या याच्यामध्ये जर बघितलं गेलं त्याच्यामध्ये नेहमी बस अडकते असा तो मिंटो रोड असो, ओखला असो, हा संपूर्ण भाग आहे। या भागामध्ये म्हणजे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र ज्यामध्ये गुडगाव आहे, फरीदाबाद आहे, गाझियाबाद आहे, नोएडा आहे, या भागात जोरदार पाऊस सुरू आहे आणि सध्या आता थोडा पाऊस दिल्लीच्या परिसरात कमी झाला आपल्याला पाहायला मिळते। मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा पाऊस बघा जगा निश्चितच दृश्यांमध्ये पाहायला मिळते किती मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये पाऊस